नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। साधारणपणे या दिवसामध्ये जे पण आंबा उत्पादक शेतकरी आहेत किंवा ज्यांच्या पण आंब्याच्या बागा आहेत त्यांना या दिवसामध्ये भेडसावणारा एक प्रश्न असतो। या दिवसात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या या दिवसामध्ये आंब्याला नवीन पालवी फुटते। ज्यावेळेस आंब्याला नवीन पालवी फुटते त्यावेळेस आंब्यामध्ये खूप नुकसान करणारा आणि शेतकरी दुर्लक्ष करेल असा हा एक प्रश्न आहे। आणि तो मी तुम्हाला सांगतो। हे बघा, त्या आंब्याच्या झाडाला पानं अशी का होतात की कात्रीनं कट केल्यासारखी पानं होतात नवीन पालवीला। तर इकडे भरपूर आहेत बघा, हे पण ह्या आंब्याला पण आहेत, ह्या आंब्याला पण आहेत, ह्या पण आंब्याला आहेत, हे बघू शकता तुम्ही। काय हे विषय आणि शेतकरी ह्याच्याकडे सहज दुर्लक्ष करतो। ते बघू शकता तुम्ही, पानं किती कट करून टाकलेले आहेत। पण ह्याचा काय विषय आहे तर ह्याच्याकडे आपण शेतकरी सहज दुर्लक्ष करतो। जाऊ द्या, एका फांदीला झालं असेल नंतर होणार नाही, पण हे दुर्लक्ष करण्यामुळं झाडाची ज्याच्या बांधावर वगैरे झाड आहे त्याला काही जास्त हे नाही, पण ज्याच्या मोठे बागा आहेत त्यांना खूप नुकसान होतं। त्याचा विषय असा आहे की विफिल म्हणून नावाचा कीटक असतो आणि त्या पानाच्या खालच्या साईडला त्याची अंडी घालतो आणि पान कट करून खाली टाकतो तो, आणि त्यामुळं त्याची अंडी त्या पानावर राहतात आणि झाडाची अशी अवस्था होते। आणि यामुळं बागेचं नवीन पालवी फुटलेली पूर्ण तो किडा हे करून टाकतो। ह्याला पर्याय आपण बघूयात। ह्याला पर्याय म्हणजे नीम ऑइल जर ह्याच्यावर आपण फवारलं तर ह्याचं प्रमाण जरा कमी होतं या कीटकाचं। आणि ह्याच्यावरती इमिडाक्लोप्रिड सारखं जर कीटकनाशक फवारलं तर ह्याचा विषय क्लोज होतोय। आणि प्रथम ही जी पानं आहेत असली ही पानं गोळा करून नष्ट करणं किंवा या आंब्याच्या झाडापासून लांब फेकून देणं महत्त्वाचं आहे। या पानावरती आपण त्याची अंडी बघू शकतो। हे बघा, त्याच्या पाठीमागच्या साईडला अशी ही जी अंडी असतात आणि हेच अंड्यात नंतर भरपूर हे कीटक तयार होऊन या आंब्याचं नुकसान करतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मित्रांनो अवश्य सांगा। आणि प्रत्येकाच्या मला माहीत आहे, मी शेतकरी आहे आणि प्रत्येकाच्या घराभोवती किंवा शेतात इकडं तिकडं प्रत्येकाच्या आंब्याची झाडं आहेत आणि हे असे प्रत्येक ठिकाणी भरपूर अलीकडं होतं आहे। तर मित्रांनो, इमिडाक्लोप्रिडसारखं कीटकनाशक फवारून ह्याचा प्रॉब्लेम नाही सका। आणि हा किडा पानाच्या खालच्या साईडला असतो, तुम्हाला आढळून सुद्धा येईल। आता हा आपल्याला तिथं काही सापडत नाही, पण इतकं बेकार नुकसान करतं हे झाडाचं। हे बघा, ठीक आहे, धन्यवाद।